विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यात यावं यासाठी 14 जुलै रोजी विशाळगड इथं आंदोलन झालं। या आंदोलनात दरम्यान विशाळगड आणि गजापूरमध्ये काही समाजकंटकांनी दंगल घडवली होती। यामध्ये अनेक कुटुंबांची घरं आणि वाहनं जाळण्यात आली। यामध्ये अनेकांचे संसार उघड्यावर पडले। या दंगलीतील नुकसानग्रस्त कुटुंबियांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मदत निधीचे धनादेश प्राथमिक स्वरूपात शासकीय विश्रामगृहात वितरित करण्यात आले। दंगलीत नुकसान झालेल्या दिलदार महालदार, दिलदार गोलंदाज, वहिदा गडकरी यांच्यासह 19 कुटुंबांना जवळपास 1,49,00,000 रुपयांच्या धनादेशांचं वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना अजित पवार यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या कोल्हापूर नगरीत विशाळगड, गजापूर इथं झालेली दंगल ही दुर्दैवी घटना असल्याचं सांगितलं। इथलं जनजीवन सुरळीत लागावं या हेतूनं शासनानं फुल ना फुलाची पाकळी या वृत्तीनं इथल्या नुकसानग्रस्तांना मदत केली असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये झालेल्या नेमबाजी स्पर्धेत कोल्हापुरातील नेमबाज स्वप्नील कुसाळे यानं कांस्य पदक पटकावल्याबद्दल त्याच्या आईवडिलांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 1,00,000 रुपयांचा धनादेश आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं। शिरोळ तालुक्यातील आकीवाड दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांचे वारस अनिकेत पाटील आणि शीतल पाटील यांना देखील अजित पवार यांच्या हस्ते राज्य सरकारच्या वतीनं प्रत्येकी 4,00,000 रुपयांचा आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विमा योजनेतून 2,00,000 रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला। यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते।